नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सौ देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते. वार्धक्याकडे झुकलेल्या सोहनी मामलेदारांना श्री स्वामी समर्थांनी जो काही आदेश दिला तो आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तरी आजचा भाग आपण सर्वांनी संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते. मोहोळमधील सोहनी मामलेदारावर दाखल झालेले खटले श्री स्वामी समर्थ कृपेमुळे ते त्या खटल्यांमधून मुक्त झाले. परंतु स्वामींनी सांगूनही त्यांनी रखेली सोडलेली नव्हती. परंतु जेव्हा सोहनी मामलेदार वार्धक्याकडे झुकले तेव्हा त्यांनी ती रखेली सोडली व ते सोलापूर येथे येऊन राहिले. श्री स्वामी समर्थांनी सोहनी मामलेदाराला त्यांच्या तरुणपणी सांगितले होते की मी आंब्याच्या दिवसात तुझ्या घरी येईल. आपल्या त्या वचनपूर्ततेनुसार स्वामी समर्थ हे सोहनी मामलेदार वार्धक्य अवस्थेमध्ये जेव्हा सोलापुरात होते तेव्हा आंब्याच्या दिवसातच त्यांच्या घरी आले. त्याच्या झोळीत 2 आंबे टाकून ते तेथून काहीही न बोलता निघून गेले. द्वितीय पत्नी निधनानंतर सोहनी मामलेदारांच्या मनात पुन्हा तृतीय विवाह करावा असा विचार आला. परंतु श्री स्वामी समर्थांची आपण परवानगी घ्यावी ह्या हेतूने सोहनी मामलेदार अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन नम्र भावे उभे राहिले. त्यावेळेला श्री स्वामी समर्थ प्रसन्नचित्त आहे हे पाहून मोठ्या चतुराईने सोहनी मामलेदारांनी स्वामींना विचारले, महाराज मी पुन्हा विवाह करू इच्छितो. त्याच वेळेला श्री स्वामी समर्थ त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, पुन्हा विवाह करू नको. त्यानंतर मात्र सोहनी काही काळ स्तब्ध झाले. त्यानंतर स्वामींनी सेवेकऱ्याकरवी एक रिकामी चिलीम मागवली. त्या रिकाम्या चिलमीतून त्यांनी सोहनी मामलेदारांकडे रोखून पाहिले. नंतर त्यात चिलमीत विस्तव टाकून ते चिलीम ओढू लागले. त्यातून जणू काय त्यांनी असेच सूचित केले की तुझा हा विवाह यशस्वी होणार नाही. श्री स्वामी समर्थांच्या आदेशाकडे सपशेल दुर्लक्ष करून सोहनी मामलेदार हे सोलापूरहून बडोदा येथे आले आणि बडोद्याला त्यांनी एका तरुण फक्कड मुलीशी तृतीय विवाह केला. विवाहानंतर 8 दिवसातच ती तरुण पत्नी जिना उतरत असताना जिन्यावरून घसरून पडण्याचे निमित्त झाले आणि तिचे कंबरडेच मोडले. त्यानंतर मात्र वार्धक्याकडे झुकलेल्या सोहनीला त्या तरुण पत्नीवर खूप औषधोपचार करावे लागले. तिची देखभालही करावी लागली. परंतु शेवटपर्यंत मात्र त्यांची ती तरुण पत्नी काही बरी झाली नाही. त्याच वेळेला त्यांना स्वामी समर्थांच्या त्या रिकाम्या चिलमीचे आणि तू विवाह करू नकोस ह्या उद्गाराची आठवण झाली. परंतु आता त्या गोष्टीला काय उपयोग, कारण स्वामींनी त्याच्या घरी येऊन त्याच्या पदरी 2 आंबे टाकले होते. तेच त्याच्या नशिबी होते.
वृद्धत्वाकडे झुकलेल्या सोहनी मामलेदारांनी स्वामींच्या आदेशाकडे सपशेल दुर्लक्ष केले व त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागले। हे आज आपण आजच्या लीला भागामध्ये बघितले। आपणही आपल्याला आजच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये श्री स्वामी समर्थ कोणत्या ना कोणत्या रूपाने काहीतरी सूचना आदेश देतच असतात। ते आपण लक्षात घेऊन त्याचे पालन करावयास हवे अशी नम्र विनंती। धन्यवाद।